सगळ्यात आधी तर आलो एटीएम मध्ये पैसे काढायला. पैशाची आज गरज होती, कॅशची गरज आहे आपल्याला. 2-3 हजार रुपये काढायला जास्त नाही तर लगेच निघालो आपण एक्सप्रेस मॉलमध्ये पोहोचलो. एक्सप्रेस मॉलमध्ये कशाला चाललोय? पिक्चर बघायला. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. एक्सप्रेस मॉलमध्ये आलोय पिक्चर बघायला. पिक्चर बघायला फक्त 10 मिनिटं कमी आहेत. चला चला पळा. नाही 10 मिनिटं लेट झालोय म्हणून पळतोय. तर लगेच तिकीट काढला 9:20. तिकीट बघा किती लेट काढलंय. 9:40 तिकीट काढलंय, म्हणजे आपण 20 मिनिटं लेट झालोय. तरी काय, चला आता घुसो आतमध्ये पिक्चर बघू काय चालू. काय एंट्री मारली वाटते. आता यांचे म्युझिक वगैरे बघा कसे काय. ये सोचूं मैं जाना किधर, अगर साथ मेरे तू है हम सफर, तेरे हवाले होना है मैंने, हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं, बातों में तेरी मैं रातें बिताऊं, होठों पे लोहा सही यार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है, सही यार तू तो बदला नहीं है. वा वा, पिक्चर चालय मस्त होता. पिक्चर बघून असं वाटलं थोडंफार रडावं आपण, पण लय लोक रडवते नुसते व्हिडिओ काढवते, पण एवढं काय नाही, एवढा पण इमोशनल पिक्चर नाही, पण मस्त आहे पिक्चर वगैरे एकदम ओके. तर लगेच आपल्याला सुमित घ्यायला आला. लगेच मग त्याला दुकानावर सोडला आणि मी लगेच घरी निघालो. घरी जाताना आपल्याला मस्तपैकी पार्सल भेटला. पार्सल ऑनलाईन ऑर्डर केला होता मेशोवरून. आपल्याला मस्तपैकी आले मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी दुकानासाठी. दुकानातला आपला गॅस संपला होता. दादांना लगेच फोन केला. दादा लगेच आपल्यासाठी गॅस घेऊन आले. जर तुमचा पण गॅस संपला पण यांना कॉन्टॅक्ट करा. जर तुमचा इमर्जन्सी मध्ये गॅस संपला तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. लगेच गॅस घेऊन येईल. आपला गॅस संपला की यांनाच कॉन्टॅक्ट करतोय. लगेच दुकानावर घेऊन देतात. लगेच काय लगेच घरी आलो. तो घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. मस्तपैकी आराम केला. लगेच निघालो दुकानावर. आपला आज चिकन बाकी होतं न्यायचं. तर चिकन वाल्या दादाकडे चालू आहे. तर चिकन आपल्याला स्वस्तात भेटून जातं. 190 रुपये किलो इथे चिकन येतो. तुम्ही पण ऑर्डर करू शकता. होम डिलिव्हरी पण चालू आहे. लगेच आपल्याला दुकानावर मस्तपैकी पेस्ट्री झाली. पेस्ट्री वगैरे खाऊन घेतली आपण. लगेच आपल्या उस्तादला खाऊ घेतले. खा बोललो आणि तोंड गोड करा. मस्तपैकी चायनीज बनव. चायनीज वगैरे एकदम नंबर बनवतो. याची टेस्ट वगैरे एकदम होतं. तर आपल्या मित्राचा बर्थडे होता. तर अमितचा बर्थडे होता. सगळे जण आले होते मस्तपैकी मित्र वगैरे. लगेच आम्ही त्याला बर्थडे विश केला. मस्त केक वगैरे आणला. कटिंग वगैरे केलं. हॅपी बर्थडे टू यू. लगेच मग बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. मस्तपैकी राईस वगैरे खाल्ला. लगेच मग आपला टाइम पण झाला घरी जाण्याचा. हे दोघं जण पण चाललेत. मग आम्ही तिघं पण निघतो घरी जाण्यासाठी. तर लगेच आपलं दुकान वगैरे बंद करून आपण सरळ निघालो घरी जाण्यासाठी. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला